मैच स्टार्ट। अक्षय पहला ओवर लेके आ रहा है ट्रकिंग चार्जर की ओर से तरफ से वो अक्षय सर देखते हैं और गौरव ने स्टॉप आउट करते हुए काफी अच्छी तरह से बॉल कलेक्ट किया और एक रन बटोर लिया अपने टीम के लिए और इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर हुआ है 1 रन 1 बॉल। और ये अंपायर का इशारा, इसका पहला नो बॉल था। और इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर हुए 3 रन। काफी बढ़िया यहाँ पर फील्डिंग करते हुए गोरे दिखाते हुए अपना खेल का मुजारा, बड़े शॉट खेलने वाले वो अनिकेत। और यहाँ पर यह पिलर अंपायर का इशारा नो बॉल और यह बड़ा डिसीजन अंपायर का नो बॉल बोलते हुए और इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर हुआ है 5 रन। अनिकेत और वर्सेस अक्षय देखते हैं अगली गेंद और काफी बड़े यहाँ पर फील्डिंग का मुजारा दिखाते हुए चेतन जी, बहुत ही बढ़िया यहाँ पर फील्डिंग। देखते हैं अगली गेंद और यहाँ पर ये कैच लपकने का था लेकिन छोड़ दिया कैच और यहाँ पर ये मिसफील्ड दिखाई दे रही है। कुछ अंपायर रन बाहेरच्या व्यक्तीने काही बोलायचं नाही, अंपायर डिसिजन फायनल असेल। और इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर हुआ है 8 रन। देखते गोरे स्ट्राइक पर और ये उठाए और 4 रन अंपायर का इशारा 4 रन सॉरी। आणि आज सुंदर इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर हुआ है 2 रन। एक बॉल बाकी है, अभी भी 5 गेंद हो चुकी है इस ओवर की, पहली ओवर की। देखते हैं अगली गेंद गोरे को अक्षय दौरा और यहां पर ये अंपायर डिसीजन ओके और नो बॉल। अंपायर ने नो बॉल डिक्लेअर केलेला आहे। अशा प्रकारे अक्षयची ओव्हर संपलेली आहे, पण अतिरिक्त रनांमुळे ही ओव्हर महाग ठरलेली आहे। 14 एक ओव्हर 14 रन। 6 चेंडू नंतर 14 धावसंख्या झालेली आहे ती A2 चॅलेंजर्स ती आणि स्ट्राइकला आहेत ते गोरे आणि उंचवर मारण्याच्या नादात ते बॉल बीट झालेले ते डॉट झालेले ते स्वप्नी गोरे। पाहूया पुढचा चेंडू स्वप्नीसाठी आणि कॅचेस कॉल था परंतु कलेक्ट करू शकले नाहीयेत ते अक्षयजी आहे आणि अशा तऱ्हेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होते ती 15 आणि 16 धावसंख्या झालेली आणि 3 बॉल झालेले। पाहूया पुढचा चेंडू आणि खूपच सुंदर असा फटका मारलेला आणि प्लेसमेंट करून दाखवली ती स्वप्नील गोरे यांनी आणि येथे स्वप्नील गोरे यांना 6 धावसंख्या भेटत आहे आणि संघासाठी 6 धावसंख्या। अशा तऱ्हेने खूपच सुंदर अजून एक
तोपे पे तोपा यहाँ पर दिया जा रहा है वो स्वप्नील गोरे पुढचा चेंडू आणि येते कॅच सोडलेली आहे आणि मला तर वाटतं रनआउट अंपायर जरा आउट अक्षय जाधव यांनी कॅच ड्रॉप केला पण और आता स्ट्राईकला येते ते अनिकेत खूपच सुंदर अशी फलंदाजी केली ती गोरे यांनी आणि मात्र वाटतं हा एक सिक्स पुन्हा एक सिक्स आणि अशा तऱ्हेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 34. पाहूया पुढचा चेंडू अक्षय यांचा अनिकेत ठाकरे यांना आणि ग्राउंड शॉट खेळलेले आहेत ते अनिकेत ठाकरे आणि तितक्या सुंदर रीतीने असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते अमोल यांनी. पाहूया अक्षय यांचा पुढचा चेंडू आणि कॅचेस कॉल परंतु कॅच कलेक्ट करू शकले नाही हो ते अमोल आणि अशा तऱ्हेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 37 धावसंख्या. कोणाचा नाश्ता राहिला असेल तर लवकरात लवकर नाश्ता करून घ्यायचा आहे. पुढचा चेंडू परत मला तरी वाटतंय धावसंख्या ही स्थिर झालेली आहे स्थिरवलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू आणि हा ना करते हुए धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 39. 3 ओव्हर आणि 18 चेंडू मध्ये 40 धावसंख्या झालेली आहे ती A2 चॅलेंजर्स टीमची. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत 40 धावसंख्या झालेली आहे ती 18 चेंडू मध्ये आणि कप्ताननी अमोल साळुंके यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे आणि खूपच सुंदर असा मारलेला चेंडू तो विनोद गोल्हे यांनी आणि कलेक्ट केलेला अंपायरचा इशारा नो बॉल. अजून अतिरिक्त 1 रन आणि अशा तऱ्हेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 42. पाहूया पुढचा चेंडू आणि खूपच सुंदर मारलेला आणि अशा तऱ्हेने लॉलीपॉप कॅच यावर त्या प्रतीक्षेत अंपायरचा डिसिजन फायनल राहील. वाद करू नये अंपायरशी. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे अंपायरचा डिसिजन फायनल राहील. यांच्या वेळेला डिसिजन चेंज होत आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंपायरचा डिसिजन फायनल राहील. कोणीही मध्ये पडू नये. विकास इन्स्पायरकडे विकेट. नवीन बॅट्समन येत आहेत तो नरेश पाटील अनिकेत ठाकरे यांची जागा घेण्यासाठी. पाहूया स्ट्राईकला येते विनोद गोल्हे आणि बॉलिंग करतील ते अमोल आणि सामना करतील ते नरेश पाटील. पाहूया आपल्या टीम साठी नरेश पाटील काय करतायत ते.
उपस्थित राहिलेले धावसंख्या आणि त्यांना जलद गतीने वाढवण्याचा प्रयत्न करतात ते नरेश पाटील आणि स्ट्राईक रोटेट करतात ते विनोद गोले यांना स्ट्राईक देतात. पाहूया अमोल सालुंके यांचा पुढचा चेंडू आणि 6 धावा मिळत आहेत. खूपच सुंदर असा फटका मारलेला आहे तो विनोद गोले यांनी फ्लॅट शॉट यावर 6 धावा विनोद गोले आणि अशा तऱ्हेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 51 धावसंख्या होते. धावसंख्या झालेली आहे. 2 बॉल बाकी आहे त्या ओव्हरचे. पाहूया अमोल यांचं पुढचे चेंडू खूपच सुंदर असा फटका मारलेला आणि तेवढ्या चपल गतीने अशी क्षेत्ररक्षण केलेलं ते अक्षय सर खूपच सुंदर. पाहूया अमोल सालुंके यांचा पुढचा चेंडू नरेश पाटील यांना आणि जोरात मारण्याच्या नादात त्यांनी कट केला आणि डायरेक्ट हिट मात्र असं वाटतं आणि अंपायरचा इशारा आउट झालेले आहे. एकच रन आहे. स्कोर किती आलाय स्कोर आणि 53 धावसंख्या झालेली आहे आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 54 धावसंख्येची आवश्यकता येते ट्रकिंग टायगर्स टीमला. लाईन नेट पासून नेटला कोणी खेळाडू नसणार आहे. नेटला चिटकून फक्त व्हॉलेंटियर असणार आहेत. नेटला चिटकून कोणताही खेळाडू नसणार आहे. अंपायर वरती कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाही पाहिजे. सगळे आतमध्ये राहा. सगळे आतमध्ये बसा. नेट पासून लांब राहायचं आहे. नेटच्या जवळ कोणताही खेळाडू पाहिजे. 24 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे ती ट्रकिंग टायगर्स टीमला. आणि बॉलर्सने विकास चिंचपाडकर आणि पहिले वैयक्तिक बॉलिंग घेऊन येते तो विकास चिंचपाडकर ए2 चॅलेंजर संघाचा कप्तान. आणि खूपच पाहूया दुसरा बॉल चिंचपाडकर आणि अक्षय आणि खूपच सुंदर असा मारलेला चेंडू आणि मला वाटतं 6 धावा आणि नो बॉल अतिरिक्त या 7 धावा मध्ये वाटतंय जात आहेत त्या ट्रकिंग टायगर्सला. आणि खूपच सुंदर असा फ्लिप केलेला बॉल तो अक्षय यांनी आणि अशा तऱ्हेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 9. आणि 3 चेंडू आणि 10 धावा. खूपच सुंदर असा बॅटिंगचा प्रदर्शन करत आहेत ते अक्षय आणि तितक्यात दुसऱ्या बाजूने बॉलिंगचा प्रयत्न बॉल डॉट काढण्याचा प्रयत्न करत आहेत ते विकास चिंचपाडकर. पाहूया पुढचा चेंडू चिंचपाडकर यांचा आणि लास्ट बॉल 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती खूपच सुंदर अशी बॉलिंग आणि तितक्याच चलत गतीने फलंदाजी करत आहेत ते आणि अंपायरचा इशारा नो बॉल आणि अशा तऱ्हेने धावसंख्येत भर धावसंख्या होत आहे ती 13. ही जर मॅच हरली त्याला कारणीभूत फक्त विकास चिंचपाडकर असेल. 13 धावसंख्या. चला खूपच जास्त रन दिलेला आहे. रनआउटची चान्स होती. 14 आलाय. पहिले माझे बघू दे. इकडे घेऊन ये त्याला. इकडे घेऊन ये.
इकडे घेऊन माझ्या कॉमेंट आपण आपल्याला ठेवून देऊ. चला एका षटकानंतर धावसंख्या म्हणजे 14 ना, 14च रन रेट पाहिजे, 14च झालाय. इकडे घेऊन चला, इकडे घेऊन हे आपले असेल भरोसा नाही. विनोद गोले बॉलर अक्षय खूपच सुंदर असा बॉल टाकलेला. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंपायरने नो दिलेला नाहीये. तुम्ही चिडाचिड करू नका, तुम्ही तुमची जागा घ्या. त्याला इकडे घेऊन ते जोश होता येतो A2 चॅलेंजर्स या खेळाडूंमध्ये. खरोखर सांगायचं तर 2 बॉल त्यांनी खूपच चपळ गतीने काढलेले आहेत मला तरी असं वाटतं. आणि 2 चेंडूमध्ये एकच धावसंख्या दिलेली आहे ती विनोद गोले. आणि विनोद गोले वर्सेस एक सूचना आहे सगळ्यांना, कुणाची सोन्याची चेन हरवली असेल, कुणाची सोन्याची चेन हरवली असेल तर आपल्याला वॉशरूमच्या इकडे एक सोन्याची चेन मिळालेली आहे. सोन्याची चेन आहे मोठी, कुणाची असेल तर त्यांनी बरीच संपर्क साधायचा आहे. सोन्याची चेन कुणाची हरवली आहे का? माझी बघू दे पहिली. ए तू इथे ना. चार चेंडू आणि धावसंख्या वेट 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 झालेली आहे धावसंख्या 22. चला खेळा. जर कुणाची सोन्याची चेन हरवली असेल, मी परत सांगतोय, सोन्याची चेन प्रत्येकाने चेक करा. कुणाची सोन्याची चेन हरवली आहे का? कारण का वॉशरूमच्या इकडे 1-1.5 तोळ्याची सोन्याची चेन मिळालेली आहे. जर आपल्यापैकी कुणाची असेल तर ती आपल्याला जाऊन क्लेम करावी लागेल. धन्यवाद. पाहूया पुढचा चेंडू आणि खूपच सुंदर षटकार. आणि 6 धावा मिळत आहेत त्या बॅट्समन. नाही कशी होती, फोटो काढलेस का? अक्षय यांना नाही आता गेले ते आपल्याला माहित नाही, गेले फर्स्ट ते नंतर बघू. जवळजवळ 5-6 टीम गेले घरी. चला आज स्कोर झालाय 28. पाहिजे किती? 24 पाहिजे. 12 बॉल 24. हे विन चोपनला 28 झालाय. 26 पाहिजे ना. 12 बॉल 26. सॉरी माफ करा, 12 बॉल 26 पाहिजे. 12 बॉल 26. बॉलर आहे विकास चिंचपाडकर. 1 रन निघालेले. एक वरती गेलेत अक्षय जाधव. अक्षय बागडे नॉन स्ट्राईकला आहेत. स्कोअर होते 29. धावसंख्या आले 29. धावसंख्या झाले 29. चला धावसंख्या आले 29. धावसंख्या स्थिर होते 29. काहीसं प्रेशर वाढतंय अक्षय जाधव यांच्यावरती. एक नावाजलेला खेळाडू आहे, खूप नावाजलेला खेळाडू नवी मुंबई मधला अक्षय जाधव यांचा बॉक्सचा तजुर्बा चांगला आहे. पण अक्षय जाधव यांनी विकेट टाकायची गरज नव्हती. अक्षय जाधव यांना शेवटपर्यंत उभं राहण्याची गरज होती. कर्णधाराशी खेळी खेळण्याची गरज होती. 1/29. डीजे संख्या स्थिरवलं 29. 3 चेंडू 29. चेंडू चप्पल गतीने क्षेत्ररक्षण करत आहेत ते हिरेश. आणि 24. 4 चेंडू झाले, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत ते तिसऱ्या ओव्हर. आणि अशा तऱ्हेने शेवटचा चेंडू. धावसंख्या होते ती 31. धावसंख्या स्थिरवली ती 31 वरती. विनय मोरे यांच्याकडनं अपेक्षा. विनय मोरे डावखुरा फलंदाज. मागच्या वेळेस तरी सलग 2 षटकार खेचले होते, त्याच षटकारांची आता अपेक्षा आपल्याला. विनय मोरे
फॉलो थ्रू मध्ये आहे. 2 रन आहेत. 2 रन पूर्ण झाले आहेत. फॉलो थ्रू मध्ये आहे विकास चिंचपाडकर. धाव संख्या झाले 33. धाव संख्या 33. 6 बॉल 21. 6 बॉल 21. 6 बॉल 21. 6 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे ती A2 चॅलेंजर्स टीमला. ट्रॅकिंग टायगर्स टीमला आणि रोखू शकतात का ते A2 चॅलेंजर्स टीम? पाहूया. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे ती. अटीतटीचा सामना. 6 बॉलात 21 रनांची गरज ट्रकिंग टायगर्सला. नरेश पाटील अजून एक वाईट अतिरिक्त धाव मिळत आहे ती ट्रकिंग टायगर्स टीमला. अनिकेत व्यावसायिक सुंदर असा शॉट. अक्षर सुंदर असा शॉट. पाच चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. पाहूया नरेश पाटील काय करतात आपल्या टीम साठी. आणि मला तरी वाटतंय 4 रन 4 धावा. अक्षय बगाडे फुल फॉर्म मध्ये आणि हा सुंदर असा चौकार मारलेला आहे. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे ती ट्रकिंग टायगर्स टीमला जिंकण्यासाठी. नरेश पाटील रोखू शकतात का ते? पाहूया आपण. पुढचा चेंडू नरेश पाटील यांचा. विकासला आपल्या टीमचं म्हणलं तरी वाढवलं पाहिजे. 4 धावात 12 धावांची गरज ट्रकिंग टायगर्सला. आणि नरेश चौथा बॉल टाकतोय. आणि हा कॅच आउट झालेला आहे. सुंदर असा कॅच पकडलेला आहे आणि अक्षय बगाडे आउट झालेला आहे. आणि हा एकच रन मिळाला आहे तिसऱ्या बॉलला. 2 चेंडू 2 बॉल किती पाहिजे दादा? 43 धावसंख्या झालेली आहे. स्कोर 43. शेवटचे 2 बॉल. स्कोर 43. शेवटचे 2 बॉल. आणि हा सुंदर असा सिक्स. आणि आता शेवटच्या बॉलला 5 रनाची गरज ट्रकिंग टायगर्सला. कोण जिंकणार हा सामना? जोरात टाळ्या वाजवा दोन्ही टीमसाठी. चीअर अप. एक बॉल 5 धावांची गरज ट्रकिंग टायगर्सला. 1 बॉल 5 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांची नजर या सामन्यावर. खूपच सुंदर असा सामना. 1 चेंडू आणि 5 धावांची. सेमीफायनलचा अटीतटीचा सामना. खूपच सुंदर. आणि ट्रकिंग टायगर्स अशा प्रकारे हरलेले आहे आणि विकास चिंचपाडकर यांची टीम जिंकलेली आहे.